दिल्लीमध्ये सीजेपीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे। आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेनंतर पुन्हा आंदोलन सुरू झालंय। दिपकेंसह आंदोलक पुन्हा एकदा जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नाही, दिपकेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरकारनं आता चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, अभिजित दिपके यांनी ही मागणी केली आहे। तर जंतर मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यापर्यंत पोहोचवतील। शिवाजी, तो जारी रहेगा। इनको हमारा मार्च रोकना था तो ये वाटर कैनन गन भी यूज कर सकते थे, लेकिन जिस बर्बरता के साथ मारा, 12 साल की बच्ची का सर फोड़ा गया है, लड़कियों की छाती पर पैर रखकर मेल पुलिस ऑफिसर्स ने लड़कियों को मारा है, पीटा है, उनके गले पकड़े हैं। ये कैसी पुलिस है? ये गुंडागिरी लगा रखी है नरेंद्र मोदी और उनकी पुलिस ने इस देश में। सोनम वांगचुक की जो पत्नी है, उनके भी बालों को पकड़कर खींचा है पुलिस वालों ने, और मेल पुलिस ऑफिसर ने खींचा है। इस देश में पुलिस को गुंडा बना रखा है नरेंद्र मोदी और अमित शाह ने। ऐसा कब तक चलेगा? आज इन्होंने दिखा दिया कि इनका 20 बच्चों की आत्महत्या से मन नहीं भरा है। ये और बच्चों का खून चाहते थे, इसलिए आज पुलिस को इन्होंने आदेश दिए थे कि बच्चों के सर फोड़ो, बच्चों के हाथ तोड़ो। तर काल संसदेवर निघालेल्या मार्च नंतर आता अभिजित दिपके हे पुन्हा एकदा धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। पुन्हा एकदा जंतर मंतरवर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील आता नेमका काय घडतंय या संदर्भातले शिवाजी आपल्याला देतील। शिवाजी, आंदोलन जंतर मंतर परिसरामध्येच होते, जंतर मंतर मैदानावरतीच होते। त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक झोपले। सकाळी आता हे सर्व आंदोलन जे आहे त्याच ठिकाणी आहेत आणि आंदोलन जे आहे ते सुरू आहे, ते थांबलेलं नाही। काल पोलिसांनी आंदोलनाच्या दरम्यान ज्या ठिकाणी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं त्याच दरम्यान ते हे जे आंदोलन आहे, जे स्टेज आहे ते स्टेज काढून टाकण्यात आलं होतं। तिथले कुठेही आता आंदोलनाचं इन्फ्रास्ट्रक्चर राहिलं नव्हतं। मात्र त्याच ठिकाणी आंदोलक असलेले अभिजित दिपके यांनी आज घोषणा पुन्हा केली की आंदोलन थांबलेलं नाहीये, आंदोलन सुरू राहणार आहे। त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते सुरूच राहील। साधारण 200 ते 300 कार्यकर्त्यांसोबत अभिजित दिपके हे रात्री त्याच ठिकाणी झोपल्याची माहिती आहे आणि आता सकाळी हे आंदोलनाला सुरुवात होत आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू अशी हाक जी आहे अभिजित दिपके यांनी दिली। त्यामुळं आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केलेली आहे। काल मोठ्या प्रमाणात कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनासाठी देशभरातून लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। तीच संख्या आज देखील आपल्याला पाहायला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, आणखी एक प्रश्न पडतोय। आता पुन्हा एकदा जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू झालेलं आहे, तुम्ही म्हणताय जंतर मंतरवरच हे आंदोलन पुढे चालू राहणार आहे का? पुन्हा कुठे मोर्चा निघणार आहे? पुन्हा कोणत्या दिशेने मार्च निघणार आहे? नेमकं स्वरूप काय असणार आहे याबद्दलची कल्पना अभिजित दिपकेंनी आता दिलेली आहे का? काल जी माहिती अभिजित दिपके यांनी दिली ती त्यानुसार जे संसदेकडे जाणाऱ्या तरुणांवरती ज्या पद्धतीने पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला, काहींची डोके फुटली, त्यामुळं त्यांनी सर्वांनी दुसऱ्याला इजा होता कामा नये या दृष्टिकोनातून संसद मार्चकडे जाण्याचं थांबवलं होतं, स्वतः त्यांनी थांबवलं होतं। आज ते त्या दिवशीने जातात का हे पाहणं महत्वाचं आहे। आज जर पुन्हा एकदा संसदेकडे हा मार्च निघाला, संसद परिसरामध्ये पोहोचला तर एकंदरीत सरकारसाठी ही डोकेदुखी ठरेल। कारण संसद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात असते। मात्र विद्यार्थी जेव्हा संसदेकडे जातात तेव्हा त्यांच्यावरती लाठीचार्ज करावा लागतो, त्यांना शूराच्या नरकंड्या फोडाव्या लागतात। यामुळे कुठेतरी आंदोलन जे अहिंसक मार्गाने सुरू असतं ते हिंसक होताना पाहायला मिळतं आणि आपल्या देशाचे तरुण आहेत ते सर्व की जे आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने सरकारसमोर सातत्यानं गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन करून ज्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत। कारण सातत्यानं परीक्षा ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीयेत, बेरोजगारी वाढताना पाहायला मिळते आणि याला धर्मेंद्र प्रधान हे जबाबदारी म्हणून, कारण घटनेने त्यांच्याकडे काही अधिकार दिलेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांनी पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात अपयश त्यांना आलेलं आहे।
त्यामुळे त्यांनी हा राजीनामा द्यावा अशी ही आंदोलकांची मागणी आहे. आणि या मागणीच्या दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा. सरकारने पहिल्यांदाच या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आता आंदोलक याच्या पलीकडे जाऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि आंदोलन कुठेही हिंसक होऊ नये म्हणून काय प्रयत्न करतात हे पाहणं महत्वाचं आहे. सरकारकडनं देखील काल चर्चेसाठी तयारी दाखवलेली आहे आणि या दृष्टिकोनातून सरकारकडनं देखील पावलं उचलली जात आहेत. अनेक पोलीस या सगळ्या आंदोलनामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत, आंदोलकही आपल्या देशाचे नागरिक आहेत. या सगळ्या दृष्टिकोनातून कोणालाही इजा होणं ही आपल्या देशासाठी मोठी घातक घटना आहे. काल 100हून अधिक 118 पोलीस कर्मचारी जखमी झाले, ज्याच्यामध्ये स्पेशल कमिशनर, जॉईंट कमिशनर, डीसीपी, महिला पोलीस ह्या देखील जखमी झालेले आहेत. त्याच पद्धतीने 60 कार्यकर्ते देखील आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळते. शासकीय रुग्णालयामध्ये लेडी हर्विंग या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. अनेक पत्रकारांना देखील मारहाण झालेली आहे. लाठीचार्जमध्ये त्यांनाही मारहाण झालेली आहे. ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर हे सर्व लोक आपलेच आहेत. मागण्या त्यांच्या आहेत, त्यांचे दावे आहे, सरकारच्या विरोधात त्यांचा राग आहे, सरकारही त्यांचंच आहे. शिवाजी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नेमकं आंदोलनामध्ये काय घडतंय, सरकारकडून चर्चेसाठी कोणी अभिजित दिपकेंनी म्हटल्याप्रमाणे जंतर मंतरवर जातंय का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्ही जोडलेलेच राहा. आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील जाणून घ्यायचे.